आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून तर आषाढ नवमी पर्यंत गुप्त नवरात्री असते. देवी भागवताप्रमाणे आपल्याकडे असं सांगितलंय की 4 नवरात्री आहेत. त्यापैकी ज्या 2 शारदीय नवरात्री आहेत, त्यामध्ये नवदेवींची पूजा केली जाते. मात्र गुप्त नवरात्रीमध्ये दशमहाविद्यांची पूजा केली जाते. या नवरात्रामध्ये अनेक साधक गुप्त रूपाने साधना करून शक्ती तसेच दैवतेंची सिद्धी प्राप्त करून घेतात आणि म्हणूनच याला गुप्त नवरात्र असं म्हटलेलं आहे. या काळात साधकाने रात्रीच्या वेळेला शुचिर्भूत होऊन महाकाली, बगलामुखी, तारादेवी या दशमहाविद्या आहेत. यातील मंत्रांची जर उपासना, साधना, जप केल्यास त्वरित त्याची सिद्धी प्राप्त होते. सांसारिक जे मंडळी आहेत, त्यांनी या वेळेत आपल्या कुलस्वामिनीची लक्ष्मी रूपात उपासना करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये दशविध महालक्ष्मीचा वास हा अखंडित राहील. किंवा काहींना मंत्रच माहिती नाहीयेत, की कुठल्या मंत्राचा जप आम्ही करावा. ते मंत्र देखील मी तुम्हाला मेसेजवरती सांगेल.